अरे, यूट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत, पण ते 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 तासांचं गणित काही जमत नाहीये? मग थांबा. आज आपण हेच समजून घेणार आहोत की त्या आकड्यांची वाट न बघता अगदी पहिल्या दिवसापासून कमाई कशी सुरू करता येते. चला, पटकन सुरू करूया. बरं, जे कोणी नवीन यूट्यूबर आहेत ना, त्यांना हा अनुभव नक्कीच येतो. तो म्हणजे वाट बघण्याचा. यूट्यूब आपल्याला मोठमोठी स्वप्न तर दाखवतं, नाही का? पण त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा रस्ता, तो मात्र खूप लांब आणि कधीकधी कंटाळवाणा वाटू शकतो. आणि हे आकडे, अरे बापरे, 1,000 सबस्क्रायबर्स, 4,000 तास, हे ऐकलं तरी टेन्शन येतं, बरोबर. हे सगळं पूर्ण करायला कधीकधी 6 महिने, अगदी वर्षभर सुद्धा लागतं. मग तोपर्यंत काय करायचं? हातावर हात धरून बसायचं? अजिबात नाही. खरी कमाई तर खरं तर इथूनच सुरू होते. आता खरी गंमत तर इथेच आहे. यूट्यूब जो मार्ग दाखवताना तो काही एकमेव मार्ग नाहीये. एक दुसरा आणि खरं सांगायचं तर जास्त स्मार्ट मार्ग आहे, जिथे पहिल्या दिवसापासून कमाईला सुरुवात होऊ शकते. म्हणजे यूट्यूबचं स्वप्न एकीकडे आणि कमाईचं खरं वास्तव दुसरीकडे, यात खूप मोठा फरक आहे. एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. हजारो अनोळखी लोकांच्या गर्दीपेक्षा 100 लोक जे तुमच्यावर खरंच विश्वास ठेवतात ते जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे आकड्यांचा खेळ विसरून जा. अगदी 50 लोक जरी असतील ना जे तुमचं ऐकतात, तरी तीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि याच ताकदीचा वापर करून आपण कमाई करणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की कमाई करायची कशी? चला, आपल्या पहिल्या स्ट्रॅटेजीकडे वळूया. ही स्ट्रॅटेजी आहे तुमच्या आत जे कौशल्य आहे ना, त्यालाच कमाईचं साधन बनवण्याची. हो, मी बोलतोय फ्रीलान्सिंगबद्दल. जरा विचार करा, तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय शिकलात? एडिटिंग, डिझायनिंग, स्क्रिप्टिंग, हेच तर तुमचं कौशल्य आहे आणि हेच तुमचं कमाईचं साधन बनू शकतं. तुमचे व्हिडिओ म्हणजे जणू तुमचं दुकानच आहे. आपलं काम त्यातून दाखवा, सोशल मीडियावर टाका, मग बघा क्लायंट्स कसे आपोआप तुमच्याकडे येतात. आणि यातून कमाई किती होऊ शकते? हे बघा, फक्त एका फ्रीलान्स प्रोजेक्टमधनं सहज 5,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे विचार करा, चॅनल मॉनिटाईज कधी होईल याची वाट बघत बसण्यापेक्षा एका प्रोजेक्टमधनंच कमाई सुरू. चला, आता दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे जाऊया. तुमच्या कौशल्य इतकीच किंबहुना त्याहूनही मोठी एक शक्ती आहे, ती म्हणजे तुमच्या प्रेक्षकांचा तुमच्यावर असलेला विश्वास. आणि याच विश्वासाला पैशांमध्ये कसं रूपांतरित करायचं? त्याचं उत्तर आहे ॲफिलिएट मार्केटिंग. आता ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? घाबरू नका, खूप सोपं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही एखादी वस्तू वापरता, ती तुम्हाला आवडते आणि तुम्ही ती तुमच्या प्रेक्षकांनाही वापरायला सांगता. मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये खास लिंक देता. जेव्हा कोणी त्या लिंकवर क्लिक करून ती वस्तू विकत घेतं, तेव्हा तुम्हाला त्याचा थोडासा हिस्सा म्हणजे कमिशन मिळतं. इतकं सोपं आहे. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे प्रामाणिकपणा. त्याच वस्तूंची शिफारस करा ज्या खरंच चांगल्या आहेत, ज्या तुम्ही स्वतः वापराल. कारण विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. मग काय, तुमची ॲफिलिएट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाका आणि Amazon, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्म्सवरून कमिशन मिळवा. लोक तिथेच तर शॉपिंग करतात. आणि यात कमाईचं पोटेन्शियल किती आहे? एक छोटंसं उदाहरण देतो. समजा फक्त 10 लोकांनी तुमच्या लिंकवरून खरेदी केली, तरी आरामात 10,000 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. ज्यांचे चॅनल्स अजून छोटे आहेत, त्यांच्यासाठी तर हा एक खराखुरा गेम चेंजर आहे. ओके, आता तिसरी आणि तितकीच जबरदस्त पद्धत. ही खरं तर एक अशी गोष्ट आहे जी बऱ्याच नवीन क्रिएटर्सना माहीतच नसते आणि ही पद्धत सुद्धा पूर्णपणे तुमच्या प्रेक्षकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. याला म्हणतात पेड प्रमोशन्स. हे वाक्य आहे ना, हे सगळं काही सांगून जातं. प्रमोशनमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. एकदा का लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला ना, की मग ऑफर्स तुमच्याकडे चालून येतात. तुम्हाला त्यांच्या मागे धावायची गरजच पडत नाही. मग हे पेड प्रमोशन नक्की कसं काम करतं? तर बघा, तुम्ही एखाद्या ब्रँडच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल तुमच्या व्हिडिओमध्ये सांगू शकता. किंवा समजा तुमचा स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय असेल, कोचिंग क्लास असेल, तर त्याची जाहिरात करू शकता. इतकंच नाही तर Instagram किंवा Facebook रीलसाठी स्पॉन्सर्ड कंटेंट बनवूनही तुम्ही मस्त पैसे कमावू शकता. तर आपण आतापर्यंत 3 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी बघितल्या: फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग आणि पेड प्रमोशन. पण या तिन्हींच्या मागे एकच समान धागा आहे आणि तो म्हणजे विचार करण्याची पद्धत बदलणं. कारण हा खेळ फक्त तंत्राचा नाहीये, तर मानसिकतेचा आहे. या सगळ्या चर्चेचा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे: वाट बघणं थांबवा आणि व्हॅल्यू देण्यावर,
म्हणजे लोकांना काहीतरी चांगलं देण्यावर लक्ष केंद्रित करा. सबस्क्रायबर्सच्या आकड्यामागे धावू नका. त्याऐवजी तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा एक छोटा पण मजबूत समुदाय तयार करा. खरी कमाई तिथूनच सुरू होते मित्रांनो. तर मग आता प्रश्न हा आहे की तुमची पहिली पायरी कोणती असणार आहे? फ्रीलान्सिंग करून आपलं कौशल्य विकणार, की ॲफिलिएट मार्केटिंगमधून कमिशन मिळवणार, की मग पेड प्रमोशनकडे वळणार? कोणताही एक मार्ग निवडा, पण विचार करा आणि आजच्या आज सुरुवात करा. कारण कमाईची खरी वेळ उद्या नाही, ती आज आहे.